नमस्कार मंडळी, जयूज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। चला, पितृपंधरवडा सुरू आहे। नैवेद्यासाठी मी एक रेसिपी आणलेली आहे। चला रेसिपीला सुरुवात करूया। ताटामध्ये 1 वाटी गहू घेतलेला आहे स्वच्छ करून। आता हे धुवून 3-4 पाण्याने स्वच्छ करून हे मी ह्या चाळणीमध्ये पाणी निसरण्यासाठी ठेवलं। बघा, आता ह्याच्यातलं पाणी निसरलेलं आहे। आता ह्या फडक्यामध्ये मी हे गहू काढून घेतले आणि आता आपल्याला त्याची एक छोटीशी पुरचुंडी करून आपल्याला ते व्यवस्थितरित्या झाकून ठेवायचं आहे। जवळपास आपण हे अर्धा तास असं झाकून ठेवूया। बघा, अर्धा तास झालेला आहे। आपण आता हे काढून घेऊया। असं केल्यानं त्या गव्हाच्या वरचं जे टर्पल असतं, त्याचं कवर असतं, ते लूज होतं आणि निघण्यासाठी मदत होते। आता आपण ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ते काढून घेतलं आणि त्याला ग्राइंड करून घ्यायचं। आता एका बियाचे जवळपास 3-4 असे तुकडे होतील, अशा पद्धतीने आपण ग्राइंड करून घ्यायचं। बघा, अशा पद्धतीने हे झालेलं आहे। आता मी हे या बाउलमध्ये काढून घेते। अशा पद्धतीने काढून घ्यायचं, पाण्यातून काढून घ्यायचं, पाणी ओतून त्याच्यावरचं जे टर्पल आहे ते काढून घ्यायचं। पूर्वी काय करायचे की हे अशा पद्धतीने करून वाळवून वर्षभर खाण्यासाठी ठेवायचे। जसं लागल तसं ते वाटी वाटी काढून खीर करून खात होते। बघा, मी हे पाण्यातून काढून घेतलं। आता हे 3-4 पाण्यानं काढून त्याचं टर्पल व्यवस्थितरित्या बाजूला काढून घेतलं। स्वच्छ पाण्यातून हे काढून घेऊन 3-4 पाण्यानं धुवून घेतलेलं आहे, काढून घेतलेलं आहे त्याच्यातलं टर्पल। आता ह्याच्यामध्ये पाणी ओतून आपल्याला हे बघा, अशा पद्धतीने हे पाणी ओतून घेतलं। आता थोडंसं ढवळून घेऊया। अशा पद्धतीने हे ढवळून घ्यायचं आणि त्याच्यावर एक ताट ठेवून हे 6-7 तास किंवा रात्रभर आपण हे ठेवून द्यायचं। आता हे रात्रभर ठेवून दिलेलं आहे बघा। आता रात्रभर ठेवल्यानंतर अशा पद्धतीने हे गहू, तुकडे केलेलं गहू हे फुगतं आणि आता आपण त्याच्यातलं पाणी काढून घेऊन हे कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। अशा पद्धतीने हे कुकरच्या भांड्यामध्ये हे आपण गव्हाचे तुकडे केलेले, बारीक केलेलं हे काढून घेतलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये पाणी ओतून घ्यायचं। जवळपास अर्धा इंच वरी येईल अशा पद्धतीनं पाणी ओतून घेतलं आणि हे कुकरचं भांडं मी गॅसवर ठेवून दिलेलं होतं। आता हे आपली खीर शिजलेली आहे पहा, अशा पद्धतीनं। बघा, आपण हे असं दाबून बघितलं, खीर आपली शिजलेली आहे। आता 1 वाटी आपण गहू घेतलं होतं, त्याचबरोबर 1च वाटी आपण हे गूळ टाकून घ्यायचा। हा गूळ याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि आता हा पूर्ण ह्या गव्हाच्या ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा। जसजसं गूळ पातळ होईल तसं तसं हे आपली खीर पातळ व्हायला सुरुवात होते पहा। आता हे सगळा गूळ मिक्स करून घेतला। अशा पद्धतीने हे मिक्स करून घेतलेलं आहे। गॅसवर मी कढई ठेवली, कढईमध्ये तूप टाकून घेतलं। त्याच्यामध्ये हे खोबऱ्याचे काप मी थोडं फ्राय करून घेते आणि आता हे आपण जे खीर करून ठेवली होती हे खीर त्याच्यामध्ये टाकून घेतली। अशा पद्धतीनं जर आपण खीर केली ना तर इतकी खमंग आणि चविष्ट होते ना, खरंच तोंडाची चव जात नाही अशा पद्धतीची ही खीर होते। बघा, कलर तर किती छान आलेला आहे। अशी खीर तुम्ही पण करून पहा, खाऊन पहा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका। बघा, अशा पद्धतीची ही आपली खीर झालेली आहे। विलायचीची पूड टाकल्यानंतर तर इतका खमंगपणा येतो ना ह्या खीरीला, खरंच।
चला आपण आता सर्व करून घेऊ. एक प्लेट घेतली, प्लेटमध्ये मी हे खीर घालून घेत आहे. पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा. खात राहा, मजेत राहा, खुश राहा, आनंदी राहा. असेच माझे व्हिडिओ बघत चला. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.